नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण असे म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये फक्त ₹500ची SIP स्टार्ट करून तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे मी फंड सिलेक्ट केलेले आहेत त्यांनी 2023मध्ये सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले आहेत आणि ते आत्तापर्यंतचे सर्वात चांगले फंड आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. व्हिडिओला सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला ₹500ची SIP काय करामत करू शकते हे दाखवतोय आणि हे प्रॅक्टिकल दाखवतोय. म्हणजे याच्यामध्ये कुठेही 19-20 नाही आहे किंवा व्हिडिओ तुम्ही पाहावा आणि तुम्ही ते मोटिवेट व्हावं यासाठी नाही आहे. तर तुम्हाला पुढे ॲक्च्युअलमध्ये कुठला फंड अशा प्रकारचे रिटर्न देतोय तेही दाखवणार आहे. ₹500ची SIP आहे. जर मी ₹500ची SIP 30 वर्ष भरली, कंटिन्यू 30 वर्ष जर भरली आणि मी एक्सपेक्टेड रिटर्न करतोय किती 26% रिटर्न एक्सपेक्ट करतोय, तर मी फक्त भरणार आहे 1,80,000 आणि मला त्यावर मिळणार आहे 5,27,00,000. म्हणजे फक्त 1,80,000चे ते 5 करोड रुपये होणार आहेत. म्हणजे फक्त महिन्याला ₹500 भरून तुम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट उभी करू शकता. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये मला सांगायचं आहे की फक्त तुम्ही ₹500 भरून तुमची SIPची जर्नी स्टार्ट तर करा. जेव्हा आपण गल्ला जमवायला सुरुवात करायचे, सुरुवातीच्या काही दिवस आपण रोज चेक करायचो की गल्ला भरला आहे का, गल्ला भरला आहे का. नंतर आपण विसरून जायचो आणि रोज जेवढे पैसे मिळायचे त्याच्यामध्ये भरत जायचो आणि अचानक आपल्याला एक दिवशी लक्षात यायचं की हा पूर्ण गल्ला आपला भरलेला आहे. तर अशाच प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्ही SIP थ्रू करू शकता. स्टार्टिंगला फक्त ₹500ने सुरुवात करा आणि हळूहळू ही इन्व्हेस्टमेंट खूप मोठी होणार आहे. आपण सर्वजण महिन्याला मिनिमम ₹500 तरी मोबाईलच्या रिचार्जवरती खर्च करतो, पेट्रोलवरती खर्च करतो, खाण्यावरती खर्च करतो. कुठेतरी बाहेर फिरायला आपण गेलो तर तिथे तर मिनिमम ₹500 खर्च सहजच होतात आणि आपण मित्रांबरोबर इकडे तिकडे फिरायला जातो. काही लोक स्मोक करतात, ड्रिंक करतात, त्याच्यावरती तर आपण ₹1000 खर्च करतो. तुम्हाला काय करायचं आहे तर यातले फक्त महिन्याला ₹500 सेव्ह करायचे आहेत आणि SIP स्टार्ट करायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच SIP सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त ₹500 महिना SIP सुरू करू शकता आणि ते म्युच्युअल फंड तुम्हाला सगळ्यात जास्त रिटर्न देणार आहेत. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की 500 नाही तर मी ₹1000ची SIP करेल किंवा मी 2000ची SIP करेल, कारण की एवढे चांगले रिटर्न देणारे हे फंड आहेत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला फंड आहे SBI स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 22,800 करोड. पहिल्या वर्षात रिटर्न देतोय 27%, दुसऱ्या वर्षात 18%, तिसऱ्या वर्षात 27% आणि 5व्या वर्षामध्ये 25% रिटर्न हा फंड तुम्हाला देतोय. आणि हा फंड जेव्हापासून मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हापासून हा फंड तुम्हाला 26% रिटर्न देतोय. याच फंडबद्दलचं एक्झाम्पल मी तुम्हाला हे दिलेलं आहे. म्हणजे ₹500 30 वर्षासाठी 26%च्या रिटर्नने तुमचे 1,80,000चे 5 करोड रुपये करून देणार आहे. हा फंड 2009मध्ये आला होता आणि आत्तापर्यंत त्याने एवढे चांगले रिटर्न दिलेले आहेत. हे जे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिसतंय हे मी केलेलं नाही आहे. तुम्ही गुगलवरती कुठेही म्युच्युअल फंड SIP कॅल्क्युलेटर टाका, त्यानंतर तुम्हाला कुठल्याही वेबसाईटवरती जा, तिथे तुम्हाला मंथली अमाऊंट टाकायची आहे, SIPचा पिरियड किती वर्षासाठी टाकणार आहात आणि किती % एक्सपेक्टेड करत आहात रिटर्न, हे टाकल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली सगळे कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला दिसेल की तुमची इन्व्हेस्टमेंट, आत्ता केलेली इन्व्हेस्टमेंट फ्युचरमध्ये त्याची व्हॅल्यू किती होणार आहे. हे सगळं एक्सपेक्टेड आहे, यामध्ये कमी जास्त होऊ शकतं. यानंतरचा फंड आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 41,000 करोड. एका वर्षामध्ये रिटर्न देतोय 50%, 2 वर्षात 27%, 3 वर्षात 41% आणि 5 वर्षामध्ये 30% रिटर्न देतोय. आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हापासून त्याने 23% रिटर्न दिलेले आहेत. एवढे चांगले रिटर्न देणारे हे फंड आहेत. यानंतरचा फंड आहे कोटक फ्लेक्सी कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. या फंडची फंड व्हॅल्यू आहे 41,000 करोड. एका वर्षामध्ये रिटर्न देतोय 24%, 2 वर्षात 15%, 3 वर्षात 18% आणि 5 वर्षात 17% रिटर्न हा फंड देतोय. जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हापासून याने 17% रिटर्न दिलेले आहेत. यानंतरचा फंड आहे SBI फोकस इक्विटी फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 30,600 करोड. पहिल्या वर्षी रिटर्न देतो 23%, दुसऱ्या वर्षात 6%, तिसऱ्या वर्षात 18% आणि 5 वर्षामध्ये 17% रिटर्न हा फंड तुम्हाला देतोय. जेव्हापासून हा फंड लॉन्च झालेला आहे तेव्हापासून याने 16% रिटर्न दिलेले आहेत. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की एखादा फंड एखाद्या वर्षी आउट परफॉर्म करतो तर याचा अर्थ तो ओव्हरऑल खराब आहे असं नाही, तर पुढच्या वर्षी कदाचित तो तुम्हाला त्याच्यापेक्षाही जास्त रिटर्न देणार आहे. यानंतरचा फंड आहे मोतीलाल ओसवाल फोकस फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 1,700 करोड रुपये.
पहिल्या वर्षी रिटर्न देतो 20%, दुसऱ्या वर्षी 11%, तिसऱ्या वर्षी 13%, 5व्या वर्षामध्ये 15% आणि ओव्हरऑल आत्तापर्यंत या फंडने 15% रिटर्न दिलेले आहेत. यानंतरचा फंड आहे SBI फ्लेक्झी कॅप फंड. फंड व्हॅल्यू आहे 18,000 करोड. एका वर्षामध्ये रिटर्न देतो 23%, 2 वर्षात 12%, 3 वर्षात 18%, 5 वर्षात 17% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये लॉन्च झाला आहे तेव्हापासून याने 17% रिटर्न दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगतो यामध्ये माझं कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन नाही आहे. तुम्हाला ज्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे त्या फंडचे पूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थित रीड करा. तुमची कॅपॅसिटी किती आहे, तुम्ही किती इन्व्हेस्ट करू इच्छिता, किती काळासाठी इन्व्हेस्ट करू इच्छिता, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मगच त्यामध्ये इन्व्हेस्ट करा. यानंतरचा फंड आहे DSP फ्लेक्झी कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 9,400 करोड रुपये. पहिल्या वर्षात रिटर्न आहे 33, 2 वर्षात 14% रिटर्न देतो आहे, 3 वर्षात 20% आणि 5 वर्षात 20%. ओव्हरऑल आत्तापर्यंत या फंडने 16% रिटर्न दिलेले आहेत आणि हा फंडसुद्धा खूप चांगला आहे. जे काही मी प्रत्येक वर्षाचे रिटर्न सांगतो आहे हे रिटर्न तुम्हाला गुगलवरती कुठल्याही फंडचं नाव टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली येणार आहेत. त्यामुळे हे जे नंबर्स आहेत ते तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरती किंवा त्या फंडच्या वेबसाईटवरती जाऊनही पाहू शकता. यानंतरचा फंड आहे टाटा इक्विटी PE फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 6,400 करोड रुपये. एका वर्षात रिटर्न देतो आहे 38%, 2 वर्षात 22%, 3 वर्षात 24% आणि 5 वर्षात 19% रिटर्न हा फंड तुम्हाला देणार आहे. आणि ओव्हरऑल आत्तापर्यंत या फंडने 18% रिटर्न दिलेले आहेत जेव्हापासून हा लॉन्च झाला आहे तेव्हापासून. जे फंड मी तुम्हाला सांगतो आहे त्या फंडच्या प्रत्येक फंडच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ते फंड कुठल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतात, कशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट त्यांची आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता आणि हे सगळं पाहिल्यानंतरच तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या फंडमध्ये यानंतरचा फंड आहे इन्व्हेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 12,000 करोड रुपये. एका वर्षात रिटर्न देतो आहे 29%, 2 वर्षामध्ये 17%, 3 वर्षात 21% आणि 5 वर्षात 19% रिटर्न हा फंड तुम्हाला देणार आहे. आणि जेव्हापासून हा फंड लॉन्च झाला आहे तेव्हापासून त्याने आत्तापर्यंत 19% रिटर्न दिलेले आहेत. यानंतरचा फंड आहे UTI व्हॅल्यू फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ ऑप्शन. फंड व्हॅल्यू आहे 7,900 करोड रुपये. एका वर्षात रिटर्न देतो 27%, 2 वर्षात 16%, 3 वर्षात 20% आणि 5 वर्षात 19% रिटर्न हा फंड तुम्हाला देणार आहे. आणि ओव्हरऑल आत्तापर्यंत या फंडने 14% रिटर्न दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये जे फंड मी तुम्हाला सांगितले आहेत ते सर्व फंड तुम्हाला 15 ते 20%च्या ॲव्हरेजमध्ये रिटर्न देणारे आहेत. तर आपण आता त्याचंच एक एक्झाम्पल बघूयात की जर माझी SIP मी जर आत्ताचे जे फंड मी तुम्हाला सांगितले आणि तुम्हाला असं वाटतं आहे की आता मला इन्व्हेस्टमेंट करायला हवी आणि जर मी ठरवलं की मी महिन्याला 1,000 रुपये इन्व्हेस्ट करतो आहे 30 वर्षासाठी आणि मी ॲव्हरेज फक्त पकडलं 18% रिटर्नचं, 30 वर्षात तुम्ही इन्व्हेस्ट किती करता 3,60,000 रुपये आणि तुम्हाला मिळणार किती मित्रांनो 1,39,00,000 रुपये. एवढे चांगले पर्सेंटेज किंवा एवढे चांगले रिटर्न तुम्हाला मिळत आहेत. मी 18% कॅल्क्युलेशन केलं आहे. जर तुम्हाला काही फंड 20% देत असतील तर ही व्हॅल्यू जी 1,40,00,000 आहे ती 2 करोडपर्यंत जाऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 500 रुपये SIP असलेले म्युच्युअल फंड सांगितलेले आहेत जे 2023मध्ये टॉपला आहेत. असे फंड मी तुम्हाला सुचवलेले आहेत. ही त्यांची लिस्ट आहे. मी आपल्या चॅनलवरती लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, लार्ज अँड मीडियम कॅप फंड अशा प्रकारचे व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहेत. या व्हिडिओजमध्ये मी 2024साठी काही फंड सुचवलेले आहेत जे फंड 2023मध्ये टॉपला होते. तर ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओही नक्की पहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्ट आहे अशा लोकांना तर हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. जर व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन पण ऑन करा म्हणजे जेव्हा आपले व्हिडिओ येतील त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला एखादा नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर ते टॉपिकसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.